फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचालित विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली या प्रशालेचा 2025-26 या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कणकवली कॉलेजच्या HPCL सभागृहात पार पडला। यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि सध्याचे आघाडीचे उद्योजक तथा प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर तसेच भोसले नॉलेज सिटी सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यामंदिर प्रशाला ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांत आघाडीवर असणारी प्रशाला आहे। प्रशालेच्या अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा तसेच राज्यस्तरावर प्रावीण्य मिळवले आहे। अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, संस्थेच्या चेअरमन डॉक्टर राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिल डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक PJ कांबळे, पर्यवेक्षक AV वनवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख JJ शेळके आदी मान्यवर आणि विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले। शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीची विद्यामंदिर प्रशाला ही शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यातील एक नावलौकिक प्राप्त केलेली प्रशाला आहे। आज मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनाची थाप या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडल्याने त्यांच्या पुढील वाटचालीस ती यशोदीप ठरणारी असेल, अशा शब्दांत प्रशालेचे मुख्याध्यापक शेख कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पोचवणारे शिक्षण महर्षी आदरणीय भोसले साहेब आज आपल्या वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो। मला सांगायला अभिमान वाटतो की विद्यामंदिर माध्यमिक शाळेचा माजी विद्यार्थी शिरवळ सारख्या ग्रामीण भागातून अगदी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असताना पोटतिडकीने अभ्यास करून प्रामाणिकपणाने 1997-98 सालामध्ये SSC ची परीक्षा अगदी जेमतेम मार्काने पास झालेला विद्यार्थी मुंबई महानगरामध्ये जाऊन आपल्या भविष्याची कारकीर्द त्यांनी उत्तम रीतीने घडवलेली आहे असा माजी विद्यार्थी संदीप चौकेकर। विद्यार्थी मित्रांनो, त्या उद्योगाच्या नगरीमध्ये उद्योगपती होणं फार कठीण आहे। उद्योगाच्या क्षेत्रात ज्यांनी नावलौकिक मिळवला तो असा माजी विद्यार्थी संदीप चौकेकर साहेब ते ह्या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत। त्यांचंही मी माझ्या प्रशालेतर्फे स्वागत करतो। त्याचबरोबर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आमचे मित्र आदरणीय खांबल सर, आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आमचे मार्गदर्शक आदरणीय डेगवेकर साहेब, सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय शेळके सर, पर्यवेक्षक
आदरणीय वनवे सर, इंग्रजी मीडियमच्या मुख्याध्यापिका राणी मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका करमळेकर मॅडम, सांस्कृतिक मंत्री, प्रशालेचे शालेय स्वराज सभेचे मुख्यमंत्री कुमार कदम, कुमारी जंगले ह्या सांस्कृतिक विभागाच्या मंत्री आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पालक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्र, पत्रकार बंधू भगिनी, आज मला फार विशेष आनंद होतो आहे. 2024-25 सालामध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतल्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची कारकीर्द घडवत असताना वेगवेगळ्या शालेय उपक्रमामधून, अभ्यासक्रमामधून उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, भविष्यामध्ये त्यांनी प्रोत्साहन निर्माण व्हावं आणि भारताला एक सुसंस्कृत पिढी तयार व्हावी, असा हा पारितोषिक वितरण समारंभाचा प्रमुख उद्देश असतो. मित्रहो, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नावलौकिक प्राप्त झालेली शिक्षण प्रसारक मंडळाच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, सर्व संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेने संपूर्ण महाराष्ट्रात एक नावलौकिक मिळवलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पटसंख्येच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उच्चांक गाठलेली शाळा आहे. बालवाडीपासून 10वी पर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण देणारी आणि सर्व क्षेत्रातले उपक्रम प्रभावी रीतीने तळागाळापर्यंत पोहोचवणारी एक महाराष्ट्रामधले महत्त्वपूर्ण शाळा म्हणून गणली गेली. आणि त्या माध्यमातून माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी अगदी तळमळीने या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचमुळे यावर्षी सन 2024-25 सालामध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा 10वीचा निकाल हा 99.97% लागलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचा असणारे 10वीचा वर्ग आणि त्यातून प्रशालेने खवगवीत यश निर्माण केलं. 22 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले. प्रशालेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या मध्ये विधी चिंदरकर, ध्रुव तेंडोलकर या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रावीण्य मिळवून खवगवीत यश संपादन केलं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या 10वीच्या निकालामध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ही नेहमी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरत आलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात, परंतु विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा ठसा हा नेहमी उमटत असतो. इयत्ता 5वी मध्ये 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले. महाराष्ट्रामध्ये त्या शिष्यवृत्तीचा मान त्यांना मिळाला. इयत्ता 8वी मध्ये 2 विद्यार्थी प्रविष्ट झाले. वेगवेगळ्या उपक्रमातून STS, MTS, KTS आणि होमिओपॅथी विज्ञान परीक्षेमध्ये विद्यामंदिरचं नाव जास्तीत जास्त उज्ज्वल होत असतं. आणि या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं, भावी आयुष्याची वाट त्यांची यशस्वी व्हावी, यासाठी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कृतार्थ हाताचा स्पर्श त्यांच्या पाठीवर पडला की विद्यार्थ्यांचं जीवन हे भविष्य काळात यशस्वी निश्चित होतं. विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतला हा उपक्रमशील असणारी शाळा आहे आणि या उपक्रमशील शाळेमध्ये आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी तळमळीनं अध्यापन करून विद्यार्थ्यांचं जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यासाठी हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.